नमस्कार. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण मागणीची लवचिकता 2 याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजेच मागणीच्या लवचिकतेचे जे प्रमुख 3 प्रकार आहेत. त्यापैकी मागणीची किंमत लवचिकता याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे. जो दुसरा प्रकार आहे मागणीची उत्पन्न लवचिकता. मागणीच्या उत्पन्न लवचिकतेविषयी या लेक्चरमध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे छेदक लवचिकता. तर आज आपण मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजे काय याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. की सर्वसामान्यपणे वस्तूच्या मागणीवर किमतीतील बदलाप्रमाणेच उपभोक्त्याच्या उत्पन्नात होणाऱ्या बदलाचाही परिणाम होतो. सामान्यपणे उपभोक्त्याच्या उत्पन्नात जर वाढ झाली तर मागणीमध्ये वाढ होते. या उलट उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये जर घट झाली तर त्याच्या मागणीमध्ये घट होते. म्हणजेच उपभोक्त्याचं उत्पन्न आणि वस्तूसाठी असणारी मागणी यांच्यात असणारा सहसंबंध हा धन स्वरूपाचा किंवा समस्वरूपाचा असतो. उत्पन्नातील बदलाचा मागणीवर होणारा परिणाम मोजण्यासाठी मागणीची लवचिकता या संकल्पनेचा वापर केला जातो. मागणीची उत्पन्न लवचिकता या संकल्पनेची जी व्याख्या आहे तर त्या व्याख्येचा आपण या ठिकाणी विचार करू. मागणीतील प्रमाणशीर बदलाचे उत्पन्नातील प्रमाणशीर बदलाशी असणारे गुणोत्तर किंवा प्रमाण म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता होय. मागणीची किंमत लवचिकता आणि उत्पन्न लवचिकता याची व्याख्या सारखीच आहे. फक्त किंमत लवचिकतेच्या व्याख्येमध्ये किमतीतील बदलाचे मागणीतील बदलाशी असणारे प्रमाण विचारात घेतले जाते, तर उत्पन्न लवचिकतेमध्ये उत्पन्नातील प्रमाणशीर बदलाचे आणि मागणीतील प्रमाणशीर बदलाचे प्रमाण या ठिकाणी विचारात घेतले जाते. मागणीची उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील प्रमाणशीर बदल भागिले उत्पन्नातील प्रमाणशीर बदल म्हणजेच YED इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन डिमांड इज डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन इन्कम. यापैकी YED म्हणजेच मागणीची उत्पन्न लवचिकता, इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, पर्सेंटेज चेंज इन डिमांड म्हणजे मागणीतील प्रमाणशीर बदल आणि पर्सेंटेज चेंज इन वाय म्हणजेच उत्पन्नातील प्रमाणशीर बदल. उदाहरणार्थ, उपभोक्त्याच्या उत्पन्नात 10% बदल झाला असताना मागणीत 15% बदल झाला तर मागणीची उत्पन्न लवचिकता किती? अशी जर परिस्थिती असेल तर या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो की मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील प्रमाणशीर किंवा शेकडा बदल भागिले उत्पन्नातील प्रमाणशीर किंवा शेकडा बदल. मागणीतील प्रमाणशीर बदल किंवा शेकडा बदल 15% आहे आणि उत्पन्नातील बदल हा 10%, त्यामुळे 15 भागिले 10 बरोबर 1.5 एवढी ही मागणीची उत्पन्न लवचिकता आहे. समजा उपभोक्त्याच्या उत्पन्नात झालेला बदल आणि मागणीत झालेला बदल याची टक्केवारी दिलेली नसेल. म्हणजेच समजा उपभोक्त्याचे उत्पन्न ₹2000 वरून ₹2200 पर्यंत वाढले आणि त्यामुळे वस्तूच्या मागणीत 25 नगापासून तर 30 नगापर्यंत वाढ झाली तर मागणीची उत्पन्न लवचिकता किती? अशा प्रकारची परिस्थिती असेल तर मागणीची उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो. किंवा अगोदरच्या सूत्राचा वापर करण्यासाठी मागणीतील बदलाचे प्रमाण आणि उत्पन्नातील बदलाचे शेकडा प्रमाण हे अगोदर आपल्याला मोजून घ्यावे लागेल किंवा काढून घ्यावे लागेल. त्याऐवजी या ठिकाणी दुसऱ्या सूत्राचा वापर करतात. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले मूळ मागणी याला भागिले उत्पन्नातील बदल भागिले मूळ उत्पन्न. YED बरोबर डेल्टा D भागिले D त्याला भागिले डेल्टा Y भागिले Y किंवा डेल्टा D त्याला भागिले D गुणिले Y भागिले डेल्टा D. म्हणजे या सूत्राचा वापर करून या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता मोजता येते. त्यामुळे YED बरोबर मागणीतील बदल 25 पासून तर 30 पर्यंत म्हणजेच 5, मूळ मागणी 25 त्याला भागिले उत्पन्नातील बदल आहे 2000 पासून तर 2200 पर्यंत म्हणजेच 200 आणि मूळ उत्पन्न आहे 200, त्यामुळे 5 भागिले 25 त्याला भागिले 200 भागिले 2000 बरोबर 5 भागिले 25 गुणिले 2000 भागिले 200 बरोबर 2. म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता या ठिकाणी 2 एवढी आलेली आहे.
मागणीची जी उत्पन्न लवचिकता आहे त्या उत्पन्न लवचिकतेचे प्रमुख 5 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे शून्य उत्पन्न लवचिकता. दुसरा प्रकार आहे ऋण उत्पन्न लवचिकता. तिसरा प्रकार आहे एकक उत्पन्न लवचिकता. चौथा प्रकार आहे एकापेक्षा कमी उत्पन्न लवचिकता. आणि पाचवा प्रकार आहे एकापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकता. या 5 प्रकारांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी आज करणार आहोत. त्यापैकी पहिला प्रकार आहे शून्य उत्पन्न लवचिकता. जेव्हा उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला तरी मागणीत कोणताही बदल होत नाही, तेव्हा त्याला मागणीची शून्य उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजेच उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली तरी मागणीत बदल होत नाही किंवा उपभोक्त्याच्या उत्पन्नात घट झाली तरी देखील मागणीत बदल होत नाही, त्याला शून्य उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, उपभोक्त्याच्या उत्पन्नात 10% बदल झाला असताना मागणीत झालेल्या बदलाचे प्रमाण जर 0% असेल तर मागणीची उत्पन्न लवचिकता किती? म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न 10%ने वाढलं असेल तर सामान्यपणे वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होणे अपेक्षित असते, किंवा 10% कमी झाला असेल तर मागणीत घट होणे अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी उपभोक्त्याच्या उत्पन्नात 10% बदल झाला तरी देखील मागणीतील बदलाचं प्रमाण या ठिकाणी हे 0 आहे. त्यामुळे मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर YED बरोबर डेल्टा पर्सेंटेज चेंज इन डिमांड इज डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन इन्कम बरोबर मागणीतील प्रमाणशीर बदल या ठिकाणी 0 म्हणजे 0, उत्पन्नातील बदल 10 म्हणजे 0 भागिले 10 बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी असणारी उत्पन्न लवचिकता ही 0 आहे. ही शून्य उत्पन्न लवचिकता आकृतीच्या सहाय्याने किंवा मागणी वक्राच्या सहाय्याने या ठिकाणी आपल्याला दर्शवता येईल. या आकृतीमध्ये OX अक्षावर मागणी आणि OY अक्षावर उत्पन्न दर्शवलेलं आहे. DN हा मागणी वक्र काढलेला आहे. उपभोक्त्याचं उत्पन्न O पासून तर Y पर्यंत असताना मागणी O पासून तर N पर्यंत एवढी आहे. त्याचप्रमाणे उपभोक्त्याचं उत्पन्न OY पासून OY1 पर्यंत जर वाढलं, म्हणजे इथून इथपर्यंत जर उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली तरी मागणी O पासून N पर्यंत एवढीच आहे. म्हणजे उत्पन्नात वाढ झाली तरी मागणीत कोणताही बदल झाला नाही. उत्पन्न Y पासून Y2 पर्यंत कमी झालं तरी देखील मागणीत कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. मागणी O पासून तर N पर्यंत एवढीच आहे. म्हणजे मागणीमध्ये कुठलाही प्रकारचा बदल झाला नाही. म्हणजे मागणी O पासून तर N पर्यंत एवढीच राहते. त्यामुळे उपभोक्त्याचा जो शून्य उत्पन्न लवचिकतेचा मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र या आकृतीत दर्शविल्याप्रमाणे OY या अक्षाला समांतर आहे. या अक्षाला या ठिकाणी हा वक्र समांतर असल्याचं स्पष्ट होतं. त्यानंतर मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे ऋण उत्पन्न लवचिकता. जेव्हा उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली असतानाही मागणीत घट होते आणि उत्पन्नात घट झाली असताना मागणीत वाढ होते, तेव्हा त्याला मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न आणि वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त प्रमाणात त्या ठिकाणी बदल होतो. उत्पन्न वाढलं तर मागणी कमी होते, उत्पन्न कमी झालं तर मागणी वाढते. अशा प्रकारची परिस्थिती असेल तर त्याला मागणीची ऋण उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे उपभोक्ता उच्च दर्जाच्या किंवा चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करतो. त्यामुळे ज्या कमी दर्जाच्या किंवा हलक्या दर्जाच्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंची मागणी कमी होते. त्यामुळे ऋण उत्पन्न लवचिकतेचा विचार केला तर उत्पन्न आणि मागणी यांच्यात असणारा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास येतं. ऋण उत्पन्न लवचिकतेचं स्पष्टीकरण या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने आपल्याला करता येईल. या आकृतीमध्ये OX अक्षावर मागणी आणि OY अक्षावर उत्पन्न दर्शवलेलं आहे. DD हा मागणी वक्र काढलेला आहे. उपभोक्त्याचं उत्पन्न O पासून तर Y पर्यंत असताना मागणी O पासून तर N पर्यंत एवढी आहे. म्हणजे उत्पन्न OY एवढं आहे आणि मागणी ON एवढी आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नात Y पासून तर Y1 पर्यंत वाढ झाली तर मागणीमध्ये N पासून तर N1 पर्यंत घट झाली. म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न जर एवढं वाढलं तर उपभोक्ता या ठिकाणी कमी दर्जाच्या किंवा हलक्या ज्या वस्तू तर त्यांची खरेदी कमी करतो, त्यामुळे त्यांची मागणी कमी होते. त्यामुळे N पासून तर N1 पर्यंत एवढी मागणी या ठिकाणी कमी झाली. त्यामुळे उपभोक्त्याच्या ऋण उत्पन्न लवचिकतेचा जो मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र या आकृतीत दर्शवल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा किंवा ऋणात्मक उताराचा असतो. त्यानंतर लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे एक किंवा एकक उत्पन्न लवचिकता. जेव्हा उत्पन्नातील बदलाचे प्रमाण आणि मागणीतील बदलाचे प्रमाण समान असते किंवा सारखेच असते
तेव्हा त्याला एक किंवा एकक उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उदाहरणार्थ, उपभोक्त्याच्या उत्पन्नात 10% बदल झाला असताना मागणीतील बदलाचे प्रमाण देखील 10% असेल तर मागणीची उत्पन्न लवचिकता किती? मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर म्हणजेच YED बरोबर पर्सेंटेज चेंज इन डिमांड इज डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन इन्कम. दोन्हीमध्ये झालेला बदल हा 10% आहे. उत्पन्नात 10% बदल झाला आणि मागणीमध्ये देखील 10% बदल झाला, त्यामुळे 10/10 बरोबर 1. म्हणजे या ठिकाणी असणारी जी उत्पन्न लवचिकता आहे तर ती उत्पन्न लवचिकता 1 आहे, त्यामुळे त्याला एकक उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. एकक उत्पन्न लवचिकतेचं स्पष्टीकरण आकृतीच्या सहाय्याने या ठिकाणी आपल्याला करता येईल की OX अक्षावर मागणी दर्शवली आहे, OY अक्षावर या ठिकाणी उत्पन्न दर्शवलेलं आहे. DD हा मागणी वक्र काढलेला आहे, म्हणजे हा जो वक्र आहे तर हा वक्र या ठिकाणी मागणी वक्र आहे. उपभोक्त्याचं उत्पन्न O पासून तर Y पर्यंत असताना उपभोक्त्याची मागणी O पासून तर N पर्यंत एवढी आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नात Y पासून Y1 पर्यंत जर वाढ झाली तर मागणीमध्ये N पासून N1 पर्यंत वाढ होते. त्यामुळे या ठिकाणी उत्पन्न वाढलं तर मागणी वाढली. तो उत्पन्नात जेवढा बदल झालेला आहे, जेवढी वाढ झाली आहे तेवढीच वाढ या ठिकाणी मागणीमध्ये झालेली आहे. म्हणजे उत्पन्नात झालेल्या वाढी एवढीच वाढ मागणीमध्ये झालेली आहे. त्यामुळे याला एकक लवचिकता किंवा एक उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे मागणीचा एकक उत्पन्न लवचिकता वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा म्हणजेच धनात्मक उताराचा आहे. म्हणजे हा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो, कारण उत्पन्नात वाढ झाली तर या ठिकाणी मागणीमध्ये देखील वाढ होते. त्यानंतर चौथा प्रकार आहे एकापेक्षा कमी उत्पन्न लवचिकता. जेव्हा उपभोक्त्याच्या उत्पन्नात झालेल्या बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला एकापेक्षा कमी उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उदाहरणार्थ, उपभोक्त्याच्या उत्पन्नात 10% बदल झाला असताना मागणीत 5% बदल झाला तर मागणीची उत्पन्न लवचिकता किती? मागणीची उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील प्रमाणशीर बदल भागिले उत्पन्नातील प्रमाणशीर बदल. मागणीतील बदल 5% आहे आणि उत्पन्नातील बदल 10% आहे, त्यामुळे 5/10 बरोबर 0.5 म्हणजे 1 पेक्षा कमी आहे. 1 पेक्षा कमी उत्पन्न लवचिकतेचं स्पष्टीकरण आकृतीच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी देखील OX अक्षावर मागणी आणि OY अक्षावर उत्पन्न दर्शवलेलं आहे आणि DD हा मागणी वक्र काढलेला आहे. उपभोक्त्याचं उत्पन्न OY एवढं असताना उपभोक्त्याची मागणी ON एवढी आहे. म्हणजे OY एवढ्या उत्पन्नाला ON एवढी मागणी आहे. उपभोक्त्याचं उत्पन्न Y पासून Y1 पर्यंत जर त्यात वाढ झाली तर मागणीमध्ये N पासून N1 पर्यंत वाढ होते. ज्या ठिकाणी उत्पन्न वाढलं तर मागणीमध्ये देखील वाढ होते, परंतु उत्पन्नात जेवढी वाढ झालेली आहे त्या वाढीपेक्षा मागणीत होणाऱ्या वाढीचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे. की उत्पन्नात झालेली वाढ आहे इथं Y पासून Y1 पर्यंतच्या अंतराचा विचार केला तर हे अंतर जास्त आहे. याच्या तुलनेत N पासून N1 पर्यंत असणारा अंतर हे कमी आहे. म्हणजे उत्पन्नात झालेल्या वाढीपेक्षा मागणीत झालेल्या वाढीचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे. त्यामुळे एकापेक्षा कमी उत्पन्न लवचिकतेचा वक्र हा असा आकृतीत दर्शविल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे खालून वर जाणाराच असतो, परंतु त्याची तीव्रता किंवा त्याचा उतार हा जास्त असतो, म्हणजे जास्त उताराचा हा वक्र असतो. त्यानंतर पाचवा प्रकार आहे एकापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकता. जेव्हा उत्पन्नातील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला मागणीची एकापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उदाहरणार्थ, उपभोक्त्याच्या उत्पन्नात 10% बदल झाला असताना मागणीत झालेल्या बदलाचं प्रमाण 20% असेल तर मागणीची उत्पन्न लवचिकता किती? मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील प्रमाणशीर बदल भागिले उत्पन्नातील प्रमाणशीर बदल. मागणीतील प्रमाणशीर बदल 20% आहे, म्हणजे 20. उत्पन्नातील बदल 10%, त्यामुळे 20/10 बरोबर 2. म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता ही एकापेक्षा जास्त आहे. एकापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकता आकृतीच्या सहाय्याने या ठिकाणी आपल्याला दर्शवता येईल. या OX अक्षावर मागणी दर्शवलेली आहे, OY अक्षावर या ठिकाणी उत्पन्न दर्शवलेलं आहे आणि हा DD हा मागणी वक्र काढलेला आहे.
उपभोक्त्याचं उत्पन्न OY एवढं असताना उपभोक्त्याची मागणी ON एवढी आहे. म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न OY आणि मागणी ON एवढी आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नात Y पासून Y1 पर्यंत जर वाढ झाली तर मागणीमध्ये देखील N पासून N1 पर्यंत वाढ होते. परंतु उत्पन्नात जेवढी वाढ झालेली आहे त्या वाढीपेक्षा मागणीत झालेल्या वाढीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे Y पासून तर Y1 पर्यंत असणारं अंतर हे कमी आहे. या अंतराच्या तुलनेत N पासून N1 पर्यंत असणारं अंतर हे जास्त आहे. म्हणजे उत्पन्नातील बदलापेक्षा मागणीत होणाऱ्या बदलाचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे त्याला एकापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. एकापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकतेचा वक्र हा आकृतीत दर्शविल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे खालून वर जाणाराच आहे. परंतु या वक्राचा उतार हा कमी आहे. म्हणजे हा वक्र असा फ्लॅट आहे. म्हणजे हा वक्र देखील धनात्मक स्वरूपाचा किंवा धनात्मक उताराचाच आहे. परंतु या वक्राचा उतार या ठिकाणी कमी आहे. तर अशा प्रकारे उत्पन्न लवचिकतेचे हे 5 प्रकार आहेत. शून्य उत्पन्न लवचिकता, ऋण उत्पन्न लवचिकता, एकक उत्पन्न लवचिकता, एकापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकता, एकापेक्षा कमी उत्पन्न लवचिकता. या 5ही लवचिकतेचे जे प्रकार आहेत तर त्या लवचिकतेच्या प्रकाराचा विचार केला तर हे वेगवेगळ्या आकृतीच्या सहाय्याने ते वक्र दर्शवले जातात. त्याचप्रमाणे या 5 उत्पन्न लवचिकता वक्राचा विचार केला तर एका आकृतीमध्ये देखील हे 5 वक्र आपल्याला दर्शवता येतात. या ठिकाणी 1 वक्र आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, हे 5 वक्र आहेत. या वक्रांचा विचार केला तर या ठिकाणी OX अक्षावर मागणी दर्शवली, OY अक्षावर या ठिकाणी उत्पन्न दर्शवलेलं आहे. हा जो वक्र आहे हा ऋण लवचिकतेचा वक्र आहे. म्हणजे YED बरोबर या ठिकाणी मायनस आहे. हा शून्य उत्पन्न लवचिकतेचा वक्र आहे. म्हणजे हा वक्र OY अक्षाला समांतर आहे. ऋण उत्पन्न लवचिकतेचा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणार आहे. म्हणजे हे 2 वक्र या ठिकाणी झाले. त्यानंतर हा जो वक्र आहे तर हे 3 वक्र हे धनात्मक स्वरूपाचे आहेत. म्हणजे डावीकडून उजवीकडे खालून वर जाणार आहेत. तर या 3ही वक्रांचा उतार हा वेगवेगळा आहे. एकक लवचिकतेचा विचार केला तर हा एकक लवचिकतेचा वक्र आहे. ज्या ठिकाणी उत्पन्नात जेवढा बदल होतो तेवढाच मागणीत बदल होतो. त्यामुळे या वक्राचा उतार हा सामान्य. एकापेक्षा कमी लवचिकता असणारा जो वक्र आहे तर त्या वक्राचा उतार या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे हा एकापेक्षा कमी उत्पन्न लवचिकतेचा वक्र आहे. आणि एकापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकतेच्या वक्राचा उतार हा कमी असतो. त्यामुळे हा जो वक्र आहे तर हा वक्र या ठिकाणी एकापेक्षा कमी उत्पन्न लवचिकता दर्शवतो. तर अशा प्रकारे उत्पन्न लवचिकतेचे प्रकार हे या ठिकाणी आपण स्पष्ट केलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.